आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस। समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला आपली ताकद आणि कर्तृत्व सिद्ध करताना दिसून येत आहेत। घराची जबाबदारी सांभाळत असतानाच अनेक महिला पुरुषांच्या बरोबरीने कठीण समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात देखील ठामपणे उभ्या राहत आहे। अशाच एका जिद्दी आणि कष्टाळू महिला रिक्षा चालकाची खास मुलाखत आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी घेतली। पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या रिक्षा व्यवसायात त्यांनी कसा संघर्ष केलाय, समाजाकडून कशा प्रतिक्रिया मिळाल्या आणि आपल्या कुटुंबासाठी त्या कशा झटत आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली। बघूयात। नमस्कार, MCN न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज 8 मार्च जागतिक महिला दिवस। या दिनानिमित्त आपण अनेक महिलांच्या संघर्षाची कथा बघतो, अनेक माध्यमांवर बघतोय। आपण आज आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। एका महिला रिक्षा चालकाची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। त्यांचे मिस्टर गेल्यानंतर रिक्षा चालवत त्यांनी आपल्या 2 मुलांचा सांभाळ केला। त्यांचं शिक्षण त्या करतायत। आज गेली 40 वर्ष त्या रिक्षा चालवत आहेत। त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत आज महिला दिनानिमित्त। ताई नमस्कार, काय सांगाल? नमस्कार। संघर्ष राहिला मराठवाड्यातील पहिली महिला रिक्षा चालक अनिता राजू कटकुरी। काय सांगाल, किती वर्ष झाले रिक्षा चालवत आहे? मला रिक्षा चालवून 40 वर्ष झाले आणि रिक्षामध्येच मी लेकरांना लहानचे मोठे केलेत। आणि महिलांना असं सांगू इच्छिते की किती पण अडचण आली की त्यांनी घाबरायला नाही पाहिजे, आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे। महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यायला पाहिजे आणि कितीही काही जरी झालं तर कोणाच्या समोर हात न पसरता किंवा हे रस्त्यावर भीक मागणं झालं किंवा इकडे तिकडे हे दुसरे अवैध काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं व्यवसाय आणि स्वतःचं पायावर उभं राहायलाच पाहिजे, कोणावर अवलंबून राहायला नाही पाहिजे। रिक्षा चालवताय तुम्ही, इतके वर्ष झालं। अनेक रिक्षा चालक असतात, काही टवाळखोर रिक्षा चालक म्हणून आपले संभाजीनगरचे रिक्षा चालकांचेही झालेले आहे। एक महिला म्हणून आज तुम्ही रिक्षा चालवताय, खूप अवघड काम असं वाटतंय। काय याच्यात तुम्हाला चॅलेंजेस, काय तुम्हाला रिक्षा लाईनमध्ये चांगले पण असतात आणि वाईट पण असतात आणि आपण व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे। दादा भाऊ म्हणूनच ते किती जरी कसे जरी असेल तरी पण केव्हा ना केव्हा ते आपल्याला ताई म्हटल्याशिवाय राहतच नाही। तर काय समस्या आल्या तितक्या वर्ष तुम्ही रिक्षा चालवता? एखादा अवघड प्रसंग जो वाटला की इथं तुम्ही खूप परेशान झाला? कधी गाडी पंक्चर वगैरे झाली तर समोरच्यांना वाटतं की आता ही एकटी लेडीज आहे, कशी हे करणार, बघू हिची गंमत। परंतु एखादा असं असू शकतो पण दुसरा म्हणतो नाही रे, ती लेडीज आहे, ताई आहे, आपल्यामधलीच आहे, जाऊन आपण तिला मदत करूया। म्हणून तो एक आला की दुसरा बरोबर येतो, सहकार्य भेटते आम्हाला। म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक भेटले, काही चांगले काही वाईट पण। किती वर्ष झाले मुलांचा सांभाळ करतायत? कसं राहता, कुठे राहता? मी नागेशवाडीमध्ये राहत होते आणि जिथे वाचमनकी भेटली तिथं वाचमनकी पण करते। अजून पण करतात ते? हो, अजून पण करते, कारण रिक्षेचे धंदेच नाही आहे आणि एवढे रिक्षे वाढलेत। अगोदर 10 वर्षापूर्वी धंदे होते पण आता तर लवकर 100 रुपये आणि 500 रुपये पण होणं मुश्किल आहे, एवढे अफाट रिक्षे झालेत। कोणी उठसूट आणि सरकार RTO पण लायसन, व्याज, बिल्ला आणि परमिट असं म्हणजे सगळंच ओपन केलेलं आहे। त्याच्यामुळे कोणी पण येते आणि रिक्षा करते। आता हे बॅटरीची रिक्षा निघाली, त्याला तर परमिटची गरजच नाही आहे आणि मग त्या गाड्या निघाल्यात आणि अशी कोणी म्हणजे परमिट नसताना गाडी चालवायला लागले तर मग चोर, पुन्हा गुंडागिर्दी हे जास्ती वाढलेत, व्यसन, हे सगळे। काय समस्या असतील रिक्षा संदर्भात, मीटर संदर्भात तुमच्या संघटनेत? मीटर संदर्भात सांगायचं इच्छिते तर अगोदर जुना जे मीटर होता ते खूप चांगलं होतं आणि आम्ही सुरळीत पण म्हणजे पॅसेंजरशी पण भांडत नव्हतो, काही नाही। मीटर टाकलं की
ते पण जे झाले ते देऊन टाकायचे. आणि आता हे इलेक्ट्रॉनिक मीटर आहे तर हे तर काही कामाचंच नाहीये. नुसतं पासिंग पुरतं पासिंगलाच 10,000 रुपये याला खर्च करायचा आणि म्हणजे आणि एरवी तर ते काही उपयोगाचंच नाही. आणि सिग्नल इथून इथपर्यंत गेलं तर ते मीटर कुठंतरी अडकतो, बंद पडतो आणि काही दाखवतच नाही. आणि पॅसेंजरशी उद्धत घालता ते म्हणते तुमचं मीटर ते जेवढं दाखवलं तेवढंच आम्ही देणार ना. ते मध्येच अडकलेलं राहतं. 5-10 रुपयासाठी हो, भांडणं करावं लागते, गिचगिच करावं लागते. पण आम्हाला जुनं मीटरच परवडते, हा मीटर काही परवडत नाही. जुनं मीटर परवडत अशी काही एक रिक्षा चालवत इतक्या वर्षापासून काही वाईट अनुभव आलेत कधी? कसं त्याला उत्तर दिलं? जिथे जिथे 30-40 रुपये झाले तर ते म्हणतात की नाही 35 रुपये झाले. ते म्हणतात मीटर टाका. मीटर तर ते चालतच नाही ना. पण दारुड्यांशी कधी संपर्काला कधी वाद झाले? कसं उत्तर दिलं? दारुड्यांशी वाद झालेत ना कधी कधी. म्हणजे नीट बोललं की ते जर ऐकलं नाही तर मग त्यांना थोडस कडक बोलावं लागते. कडक बोललं की मग ते अरे अरे लगेच त्यांच्या अंगात झणझणी येऊन जाते आणि त्यांची नशाच उतरून जाते. म्हणजे वेळ आली तर दुर्गेचं रूप घेऊन तुम्ही त्यांना उत्तर दिलं? हो, द्यावंच लागते. आणि सगळ्या महिलांना पण असं म्हणजे मी महिला दिनानिमित्ताने महिलांना असं सांगू इच्छिते. पण महिलांशी महिलांनाच वाद होत असतो, परंतु महिलाच आपले दुश्मनी असतात. काय संदेश द्याल या निमित्तानं सगळ्या महिलांना? आणि असं न करता म्हणजे महिलांनी घाबरायला नाही पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. एकंदरीतच या होत्या आशाताई. अनेक संघर्ष त्यांनी आपल्या आयुष्यात केलाय. महिलांसाठी देखील त्यांनी एक संदेश दिलाय की संघर्षाला न घाबरता आयुष्यात पुढे जात राहायला पाहिजे. अनेक समस्या त्यांनी मांडल्यात. रिक्षा चालकांच्या संदर्भात असेल, आरटीओ ऑफिस संदर्भात असेल, मीटर संदर्भात असेल, यावर देखील विचार करणं गरजेचं आहे. तर आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त एमसीएन न्यूज कडनं ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच सर्व संघर्ष करणाऱ्या महिलांना देखील एमसीएन न्यूज कडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी एमसीएन न्यूज साठी सुमित दंडुके, छत्रपती संभाजीनगर.